त्यापैकी एखाद्या पोरीला वाटलं आता मला यावर्षी नगरसेवक व्हायचे, या बाजूची तुला हसल का नाही? साध्या आमच्या पोलीस भरतीच्या पोरीत एखादी पोरगी जरी म्हणली समजा की विश्वास नागरे पाटलाचं वाक्य ऐकलं, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उड्डाण होती है, आणि ती पोरगी म्हणली की आता कॉन्स्टेबल व्हायचं नाही मला IPS व्हायचंय, तर बाजूची म्हणती तू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री चुकायलाय तू. हा म्हणजे मेन गोष्ट लक्षात घ्या की आपलेच लोक आपल्याला निगेटिव्ह करतात. तर सांगायचं तात्पर्य एक आवर्जून सांगालो की महाराष्ट्रातलं कुठलंही स्टेज असो त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. पोरो, सत्ता आपल्या हातात येणार नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्याही स्टेजवर बसण्यासाठी दुसरी गोष्ट मालमत्ता लागते. तर तू काही रेतीचं टिपर चालवणार नाही, तू काही मटका आकडा क्रमांक 7 कल्याण चौफेर शुक्रवार ते बी जमणार नाही. तू केटी चालवणार नाही, तू बंबाट पते खेळणार नाही. मग तुझ्याकडे अतिरिक्त पैसा येणार आहे का? नाही. म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही स्टेजवर बसायचं असेल तर पहिल्यांदा सत्ता लागते. सत्ता नसेल तर आपल्याकडे मालमत्ता लागते. पण भाऊ म्हणून एक गोष्ट सांगायलो, महाराष्ट्रातलं कुठलंही स्टेज असेल त्या स्टेजवर बसण्यासाठी जरी आपल्याकडे सत्ता नसेल, जरी आपल्याकडे मालमत्ता नसेल, तर बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर भारतातल्या कुठल्याही स्टेजवर बसता येते. याचं उदाहरण कांगणे सर आहेत. महाबाप आमदार नाही, महाबाप जिल्हा परिषद सदस्य नव्हता, महाबापाला 50-60 एकर शेती नव्हती, पण बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर महाराष्ट्रातलं कुठलंही स्टेज असू द्या. समजा उदाहरणार्थ इथं एखादे साहेब आले, अधिकारी आले, आमदार आले तर तुम्हाला जागा द्यावं लागेल. तसं महाराष्ट्रातलं सध्या कुठलंही स्टेज असेल तर कांगणे सरची एंट्री झाल्यावर एक खुर्ची आपल्यासाठी राखीव ठेवावं लागेल. ही पॉवर आहे बुद्धिमत्तेची, तेच तुम्ही बिल्डअप करायची. आणि म्हणून सब्र कर बंदे वो दिन भी गुजर जाएंगे, कल तुझे देखकर जो हंसते थे आज वो देखते रह जाएंगे, त्याग दी ख्वाहिशें कुछ अलग कर दिखाने के लिए, सिद्धार्थ में खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए, सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए. शांततेचे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं ते राष्ट्रगुरू जगद्गुरू संत तुकाराम महाराज, स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे धाकले धने छत्रपती संभाजीराजे, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, युवकांचे दुसरे प्रेरणास्थान शहीद आलम भगतसिंग. आपण युवकांचे प्रेरणास्थान म्हणून स्वामी विवेकानंदांना ओळखतो. शिकागो परिषदेला गेले, परिषदेत भाषण करायला उभे राहिले, छान पद्धतीनं भाषण केलं. भाषणाची सुरुवात माय ब्रदर्स अँड माय सिस्टर्स या शब्दानं केली. जगानं तो शब्द चोरला. जगात प्रत्येकजण याच्या अगोदर जंटलमन म्हणायचे, लेडीज अँड जंटलमन. तो शब्द बदलला आणि ब्रदर्स अँड सिस्टर, माझ्या बंधू आणि भगिनीनो, हा शब्द जगाला कोणी प्रदान केला असेल तर तुमचे आमचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंदांनी प्रदान केला. त्या विवेकानंदाचं भाषण ऐकलं. एक तरुणी समोर आली. ती आल्यावर विवेकानंदांना म्हणाली की बाबा तुम्ही एवढे तेजस्वी, तुम्ही एवढे बुद्धिमान आणि मी एवढी सुंदर, आपण दोघांनी लग्न केल्यावर आपली औलाद किती सुंदर आणि किती बुद्धिमान होईल. जर समजा त्या जागी तू यासारखा असता, तुम्हाला असता भाषण बिषण काही हो दे, आलेली संधी सोडायची नाही. कारण सध्या त्याच प्रतीक्षेत तू हे. रात्री 12 वाजता करायला काय तू? पहिलं काम तेच करायला. कोणत्या पोरीचं अकाउंट पब्लिक आहे? मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. पहिलं काम काय पाहायला, कोणत्या पोरीचं अकाउंट पब्लिक आहे. आणि पोरीओ, टाळी एका हातानं वाजत नाही, बरोबर आहे की नाही पोरो? टाळी एका हातानं वाजत नाही. आमचं पोरगं डायरेक्ट तुम्हाला बोलत नाही, पहिल्यांदा पाहते तू अकाउंट पब्लिक आहे का, आणि मग आमचं पोरगं तुला इंस्टाग्रामवर एक टिंब पाठवत आहे, तो सेंड. आमची ताई डेंजर आहे, आमची ताई रिप्ले देत नाही. आमचं पोरगं म्हणतंय सफलता एक चुनौती है, 2 टिंब पाठवत आहे. आमची ताई रिप्ले देत नाही. आमचं पोरगं पुन्हा म्हणतंय क्या कमी रह गई है देखो और सुधार करो. आमचं पोरगं 3 टिंब पाठवतंय. आमची ताई रिप्ले देत नाही. आमचं पोरगं 1 टिंब स्पेस, 4 टिंब स्पेस, 3 टिंब सेंड. हे जेवढे हसले का, यायला दररोज टाइम लावून मारणं काळाची गरज आहे. जर महाराष्ट्र सुधरवायचा असेल, माहिती सांगतो, ज्यांचे इथं मायबाप आलेत का, कांगणे सर नाही, कांगणे सरपेक्षा लय तिस्मार खान येऊन या महाराष्ट्रात गेले, लय जण बोलले, काही धतुरा फरक पडला नाही, मायामुळे बी पडणार नाही.
तेव्हा टाइमपास कार्यक्रम चालू आहे, लय मोठे वक्ते होऊन गेले, कीर्तनकार बेजार आहेत, काही काहीचे हाडं कमी झाले, बदल काय धतुरा झाला. त्यामुळे कोणाच्या बोलण्यानं काही बदल झाला नाही. मेंटॅलिटी सुधारायची असेल तर पहिल्यांदा एकच काम आहे महाराष्ट्रातल्या तमाम पालकांना. प्रत्येक भाषणात मी सांगत असतो, थोरात साहेबात एकच सांगायलो, जर येणारी पिढी सुधारायची असेल, याचे चाळे बंद करायचे असतील तर एकच काम पालकांनी करावं, हप्त्यातून एकदा औलादीला हाताखालून काढावं. काहीच करू नका, हप्त्यातून एकदा त्याला हाना. मायच्यान सांगतो, त्याची गलती असो नसो तरी हाना. उद्यावार सुट्टीचा आहे, रविवार, वेळ दुपारी 2. जरी आपला बाप विसरला तर पोरानं बापाला सन्मानानं कॉल करायचा, पप्पा व्हेअर आर यू, आय एम वेटिंग. आपला बापाला सन्मानानं कमरेचा बेल्ट बापाच्या हातात द्यायचा, 2 टाका म्हणायचं, गरजेचं आहे. का हे जे आपण छत्रपती प्रतिष्ठान आपण कार्यक्रम ठेवला, गुरुपौर्णिमा कार्यक्रम ठेवला, पण सध्या जर हे पोरगं पाहिलं तर साहेब पहिल्यांदा याचा आदर्श चेक करणं गरजेचं आहे. सध्या इंस्टाग्राममध्ये पोरगं गेलं, 3 फील्ड आहेत त्याला. पहिली गोष्ट आहे पोस्ट, याच्या पोस्ट आहे 2 लाख आणि याचे फॉलोअर आहेत 200. यानं जांभळं खाताना, कोणाच्या शेतात जाताना असे प्रत्येक पोस्ट टाकल्यात आणि याला फॉलोअर आहेत 200. तिसरा कॉलम आहे याचा, पहिला आहे पोस्ट, दुसरा आहे फॉलोअर आणि तिसरा हे कोणाला फॉलो करते. तर सध्या हे कोणाला फॉलो करायले, ज्यानं केस कुरुळे केलेत. काहीचे केस कुरुळे होईनात, सराटा गरम करून कुरुळे केले, केस करली, केस काही काही मग हे केली, भाषा कळणार नाही, काही काही केस करली केली, काही काहीनं भल्या मोठ्या साकळ्या गळ्यात घातल्या. आणि जो 302चा आरोपी आहे, जो कायदा सध्या बदललाय, ज्याला BNS नाव आहे, भारत न्याय संहिता, जो लिहिला होता लॉर्ड मेकॉले यांनी, जो 1861ला या भारतामध्ये लागू झाला होता, ज्याचं नाव होतं IPC, इंडियन पिनल कोड, ज्याचं नामांतरण 1 जुलै 2024. 1 जुलै हा दिवस वसंतराव फुलसिंग राठोड उर्फ वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस. गहुली तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. यवतमाळ पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा, यवतमाळ आत्महत्याग्रस्त लोकांचा जिल्हा. यवतमाळ महाराष्ट्रात 16 तालुके असणारे 2 जिल्हे, एक यवतमाळ आणि एक नांदेड. 3 वाला मुंबई उपनगर, 4 वाला धुळे, 5 वाला हिंगोली, 6 वाले 2 नंदुरबार वाशिम, 7 वाले 13 वाला एकच बुलढाणा, 9 वाले 3 छत्रपती संभाजीनगर, परभणी, रत्नागिरी आहे ना, 15 वाले 4, 16 वाले 2. आपण याच्यामुळे आलो, 1 जुलै हा दिवस आपण महाराष्ट्रामध्ये साजरा करतो, कृषी दिन, वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस. 1 जुलै हा दिवस आपण साजरा करतो भारतामध्ये डॉक्टर डे, बिधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस. आणि महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत, त्यापैकी 18 मे 1972ला स्थापन झालेलं कृषी विद्यापीठ परभणी, ज्याचं नाव होतं मराठवाडा कृषी विद्यापीठ, ज्याला 1 जुलै 2013ला 100व्या वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त नाव देण्यात आलेलं आहे. हेही आपण तिकडून इकडे लक्षात ठेवायचं. केवळ कोणी आलं, हिंदीचा डायलॉग मारला, काही बोलल्यानं लय मोठं परिवर्तन होणार नाही. पण या पिढीला घडवायचं असेल तर आवर्जून सांगायलो की बापानं अवलादीला एकदा हाताखालून काढणं गरजेचं आहे. तो पॉईंट बी नोटेड. उद्यावार रविवार आहे, उद्यापासून कार्यक्रम चालू करा, वेळ दुपारी 2. बाप जरी विसरला तर आपण आज्ञाधारक आहेत. आणि त्याच्यानंतर छत्रपती प्रतिष्ठान आहे, त्याचा आता मी पण सदस्य झालोय, मी आपण गळ्यात घातलं. इथून पुढं तेव्हा तुमचा कार्यक्रम असेल, मी येणार आहे, तर मी पहिले तेच विचारणार, याचा कार्यक्रम चालू झाला का नाही. तर हप्त्यातून एकदा हाणणं गरजेचं आहे. का तर हे पोरगं फॉलो कोणाला करायले, ज्यानं गुंडागर्दी केली, ज्यानं हैदोस माजवलाय, समाजात तेढ निर्माण केले, जो काहीतरी दहशतीचं वातावरण निर्माण करायला आहे, हा त्याला फॉलो करायला आहे. आणि म्हणून पोरं आपला आदर्श कोण पाहिजे. अरे बायकोच्या स्वप्नासाठी ताजमहाल बांधणारा आपला आदर्श नाही पाहिजे, माईच्या स्वप्नासाठी स्वराज्य निर्माण करणारा राजा आपला आदर्श पाहिजे. पण सध्या वातावरण बिघडलेलं आहे आणि हे वातावरण बिघडण्यासाठी पोरांनाही विनंती आहे, केवळ पोराला मारू नका. सोमवार नावाचा वार चांगला आहे, तो आमच्या मुलीसाठी ठेवा, सायंकाळी 5. तू काय साधी आहे काय, याने किती दिवस मार खायचा. रविवार दुपारी 2, सोमवार सायंकाळी 5. का माईची साडी नेसून तू रील बनवायली, मैत्रिणीचे नवे कपडे घालून तू रील बनवायली, त्याच्यात बंबात मेकअप करायली, फिल्टर लावायली,
कुणीच नव्हतं रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना. हाना यायला पण गरज आहे, म्हणून सोमवारी याहील पण हाना. का? आमच्या पोरात एवढी धमक नाही. आमचं पोरग इंस्टाग्रामला पहिल्यांदा तुला 1 टिंब 2 टिंब 3 टिंब नंतर 1 टिंब स्पेस 4 टिंब नंतर स्पेस 3 टिंब तुला पाठवते, तेव्हा आमची ताई रिप्ले देती हम यच यम 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 हम. हा झाला. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. काय शिकवायचं सांगा आता यायला उदाहरण कोणतं दिलं आणि टाळ्या काही वाजवायलेत. म्हणजे पहा, शेवटी आमचं पोरग थांबत नाही. मग आमचं पोरग काय करतंय, हिला पिंपळाचं पान पाठवतंय गुलाबी रंगाचं, आणि ते गुलाबी रंगाचं पिंपळाचं पान व्हॉट्सअपमध्ये पाठवल्यावर त्याचं एक वैशिष्ट्य आहे, ते खाली जाते आणि पुन्हा वरती येते. जुई जाप. लहान असते मोठं होते, लहान असते मोठं होते. आणि मग त्याच्यात महत्वाची गोष्ट कॉन्टॅक्टवर येतात. कॉन्टॅक्टवर आल्याच्या नंतर आपण संगमनेरला राहतो, बढियापैकी क्लास करतो, बढियापैकी अकॅडमी लावलेली आहे, ग्राउंड सर्व काही चांगलं आहे. एकच विनंती करतो, छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं पोरो, संगत गुण बिघडला, पंगत बिघडली जेवणाचा प्रॉब्लेम येईल, पण संगत बिघडली की आयुष्याची बर्बादी होती. म्हणून संगत बिघडू देऊ नका. आणि या संगतीचा परिणाम काय होतो, आपला मित्र आपण छावा चित्रपटात पाहिला की छत्रपती संभाजी महाराज कवी कलश दोस्ताना कसा असावा. आपल्या इथं दोस्ताना कसं आहे, क्लास बरोबर चालू आहे, ट्युशन बरोबर चालू आहे, सर्व बरोबर चालू आहे. आपला मित्र एवढा दलिंदर आहे, आपल्या बाजूला येऊन बसते आणि आपल्या कानात सांगते, अर्धा तास झाले फक्त तू ह्याकडे पाहू लागली, मेलान तू थाड. अर्धा तास झाले फक्त तू ह्याकडे पाहू लागली म्हणलं, झाला बुगायचा आयुष्याचा. आणि मग महत्वाची गोष्ट, कॉन्टॅक्टवर येत असताना इतर बसलेल्या तमाम बहिणींना एक विनंती आहे, पोरियो तुम्हाला शिक्षणाची संधी फार कमी आहे, म्हणून मोबाईलवर गेल्याच्या नंतर रात्रीचे 9 वाजले, तू त्याला फोन लावती. फोन लावल्यावर त्याला विचारती पिलू जेवला का. तर पिलू फक्त डुक्कर आणि कुत्र्याच्या लेकराला म्हणतात, माणसाच्या लेकराला बाळ म्हणतात. म्हणून तुम्हाला कोणी पिलू म्हणत असेल तर तुझी जात धर्म बिर्म सर्व चेंज व्हायला, आणि सध्या त्याच्यावरच राजकारण चालू आहे. त्यामुळे एक विनंती आहे बाबा, की जर तुला कोणी पिलू म्हणलं तर ती डायलॉग हाणती, पिलू तू जेवला का. आणि आमचं पोरगं डायलॉग हाणते, दुपारी ग्राउंड जास्त झालतं म्हणून मी जेवलो नाही. ती लगेच डायलॉग हाणती, तू जेवला नाही तर मग मी पण जेवणार नाही. आमची ताई बम जेवून असती. तू जेवला नाही म्हणून ती जेवणार नाही असं कधीच होणार नाही. या जगात तू जेवला नाही म्हणून फक्त 2च लोक उपाशी राहतील, त्याचं नाव तुझी माय आणि तुझा बाप आहे, बाकी फक्त फोपट पसारा असतो. हे तुला लक्षात आलं पाहिजे. म्हणून विनंती आहे बाबा, गुरुपौर्णिमा निमित्त शिक्षकांचाही सत्कार झाला. शिक्षकाला मराठी भाषेत मास्तर म्हणतात, आणि मास्तर शब्दाचा छान अर्थ आहे की बाबा स्वतःच्या लेकराला भविष्यात काय करायचे. मास्तर, मा म्हणजे आई, माईच्या स्तरावर जाऊन स्वतःच्या लेकराला भविष्यात काय करायचे हा विचार डोक्यात घेऊन वर्गात गेल्यावर वर्गातले लेकरं स्वतःचे लेकरं समजून भविष्यात माझ्या लेकरासोबत त्या लेकराचं काय करता येईल हा विचार डोक्यात घेऊन अंतःकरणातून शिकवण्याचा प्रयत्न करतो, तो खरा मास्तर. ही आहे मास्तराची व्याख्या. टाळ्या मी नेमकं सांगितलं, पाऊस पडल्यावर वाजवायचा नाही तर मुकाट्या मारा, वाजूच नका. जोरदार टाळ्यावर एकदा डबल. तुम्हाला ताण कायचा आहे रे, मला तेच कळलं. 10 बाय 10च्या रूममध्ये दररोज टप्पू पाहिजे तुम्हाला, सकाळ संध्याकाळ दुपार. आपल्या इथून इंग्रज जाऊन लय मोठं वाईट केलं. इंग्रज 2025 पर्यंत पाहिजे होते. इंग्रज होते म्हणून आपले लोक बरोबर होते, ते आपल्याला सकाळ दुपार संध्याकाळ मारत होते म्हणून आपले लोक नीट होते. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मी याच्या माध्यमातून सांगालो, आपण भारत स्वातंत्र्य केला नाही, त्यानं बळजबरी स्वातंत्र्य करून दिला. ते जाऊ लागले, आपले लोक थांबा म्हणले, ते म्हणले नग तुमच्या इथं आणखी जास्त दिवस सांगलो तर तुमचे गुन्हा आम्हाला लागतील म्हणले, म्हणून इंग्रज सोडून गेले. ही रियालिटी आहे. आम्ही येणाऱ्या काळात तेच व्हायला. युवकांना एक विनंती आहे, पोरो काही करा, जरासं या हे जे व्हायरल युग आहे का याच्या बाहेर पडा. अनावधानानं मिळालेली प्रसिद्धी लय काळ टिकत नाही. रानू मंडल गायब,
बचपन का प्यार गायब, कच्चा बदाम पक्का बदाम गायब. आता एक फरचीवाला आले, ततडण 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 ततडण. आता पुन्हा नवीन आले, कुठून गादळांग गादळांग. अरे मार पाहिजे तुम्हाला, कुठून आहे की नाही. आणि मग गदळांग गदळांग, हिचा ड्रेस वेगळा होता आणि ड्रेस बदलला. त्याच्यामुळं सांगितलं की बाबा पर्याय एकच आहे, हप्त्यातून एकदा अवलादीला मारल्याशिवाय अवलादी नीट होणार नाही. पोरिओ, तुम्हाला एकच विनंती, येणाऱ्या काळात हे पोरग आपला नंबर घेईल, नंबरवरून आपण कॉफी शॉपला जासाल. आपल्याला कॉफी शॉपला जायचं ताई, पण एखाद्या पोरानं आपल्याला बोलिलंय त्याच्याकडे 50 रुपये आणि तुझ्याकडे 30 रुपये आहेत, म्हणून कॉफी शॉपला बसायचं नाही. त्याच्यात ते तुला ऑर्डर देते, तुला काय हवं, मग तू डायलॉग आणती मला पिझ्झा हवा. तुझ्याकडे काट्याचा चमचा येतो, तू बारीकसा घास घेती. तुझ्याकडे पिंक कलरचा एवढूसा रुमाल आहे, त्यानं होटं पुसती. आमचा उपासी मित्रमंडळाचा अध्यक्ष तुझ्याकडे पाहतो, भांडवल संपलेलं आहे, 30 रुपये राहिले, 50चा पिझ्झा झाला. आणि त्याच्यात महत्वाची गोष्ट, ही काट्याच्या चमच्यानं बारीकसा टुपूक टुपूक घास घेती. तो काही करायचं, भरती करणाऱ्या पोरीला विनंती, इसरायचं नाही. घरी तू भिंतीकडे तोंड करून काला करून खाती. ते पिझ्झा बिझा आगाव भंगार धंदे करायचे नाही. आणि त्याच्यात आमची ताई आमच्या भाऊजीला विचारती, भाऊजीच ना तू, कॉफी शॉपला बसल्यावर काय तो ताई विचारती, मग तुला काय हवं, भांडवल संपलं, 30 रुपये राहिले. मग आमचा डुकर तोंड्या डायला खातो, मला कोल्ड कॉफी हवी. कोल्ड कॉफी, अरे गावाकडे घरी परातीनं काळा चहा पिणारा तू, तुला कोल्ड कॉफी खायला पाहिजे. ताई आपल्याला कॉफी शॉपला बसायचंय, कळलं का, आपल्यालाही कोल्ड कॉफी मागवायची आहे. त्या कोल्ड कॉफीमध्ये स्ट्रॉ टाकायचा आहे, असा मोबाईल घ्यायचा, बढियापैकी तोंड समोर करायचं, सेल्फी काढायचे, पण मागं थाटात आपला बाप बसला पाहिजे आणि बापाला कॉफी पाजताना फोटो असला पाहिजे. आपल्याला तो फोटो आयऱ्या गैऱ्यासोबत टाकायचा नाही. काळ तुमचा आहे, बाबासाहेबाच्या संविधान दिलेला अधिकार आहे. तुला पोरग पाहायला येते, कार घेऊन येते, 2 दलिंदर मित्र सोबत घेऊन येते, आणि त्याच्यानंतर आपल्याकडे साडी नसेल तर आपली माय गावात जे श्रीमंत आहे त्याच्या घरची साडी आणतीन तुला नेसती. आगळा वेगळा मेकअप करावा लागतो. आपल्या घरात कपाला कानं नाहीत म्हणून आपण शेजारच्या घरातून कपा आणतो, पाहुण्यापुरता तात्पुरता आपला मान सन्मान वाढवा म्हणून. आणि मग चहा होतो. आपल्या बापानं हयातीत कधी पोहे खाल्लेले नसतात, त्या पाहुण्याला आपला बाप पोहे करायला लावतो. पोहे केल्याच्या नंतर त्यांना पोहे चारतो, ते पोरग तुला प्रश्न विचारते, तुझं नाव काय आहे, विचारते का नाही. तुला साडी बिडी घालून पदर घेऊन हे प्रश्न विचारणार तुला. संध्याकाळी बाटलायचे बुचं फोडणार आणि सकाळी तुला प्रश्न विचारणार, तुझं नाव काय. काऊन, त्याला पाहायचं असतंय तू तोत्री बित्री आहे का. आता हेच तोत्रा असेल, चहा दलम है, हा त्याला तशीच भेटली म्हणा, फुपून पे फुपून झाला कार्यक्रम तो खायचा बी. प्रश्न विचारते का नाही, तो एज्युकेशन काय आहे, तो मामा कुठला आहे. अरे येणारा काळ आपल्याला बदलायचा आहे, अभ्यास कर. का, सही समय पे तय कर तुझे करना क्या है, नहीं तो समय तय करेगा तेरा करना क्या है. वेळ, ही जी वेळ आहे, तो काम आहे. संविधानाने एवढा मोठा अधिकार दिला. इथं ताई आहेत, इथं ताई बसलेल्या आहेत, लक्षात घ्या. भारतातल्या कुठल्याही स्टेजवर एखादी महिला विधान भवनात जात असेल, आपलं मत व्यक्त करत असेल किंवा स्टेजवर बसत असेल, तर भारतातल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही, बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या ताकदीवर भारतातल्या कुठल्याही पदावर भारतातली महिला जाते. अरे ते काम आहे. मग तुमचं काम काय, बदला घेता आला पाहिजे. राजा बनना चाहते हो तो गुलाम की तरह मेहनत करना सीखो. कांगणे सर सहज इथं आले नाही है ना, त्या क्लास क्षेत्रामध्ये फिरत असताना मित्राचे कपडे घालावे लागलेले आहेत. दिवस बदलता येतात बुद्धिमत्तेच्या भरोशावर. हे तर सुरुवात है, ही कांगणे सरची जस्ट सुरुवात है. कई हार बाकी है, कई जीत बाकी है, मेरे जिंदगी का कई सार बाकी है, यहाँ से कर ली है मैंने मेरे जिंदगी की शुरुआत. ये तो किताब का एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है, अभी तो पूरी किताब बाकी है. अरे जस्ट सुरुवात है. पण तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेवर पावर असली पाहिजे, ताकद असली पाहिजे, सामर्थ्य असलं पाहिजे. आणि पहिल्यांदा मायबापांना विनंती आहे, आपल्या लेकराचे आदर्श कोण आहेत हे आपण तपासलं पाहिजे. पहिलं मायबापाने एक काम करा, घरी गेल्यावर एक टेबल घ्या, त्या टेबलावर काय करा, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, त्या टेबलावर काय करा, शंभूराजांचा फोटो, त्या टेबलावर काय करा, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो, अण्णाभाऊ साठेंचा फोटो, राजश्री शाहू महाराजांचा फोटो, सावित्रीबाई फुलेंचा फोटो, माता रमाईचा फोटो, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा फोटो, अहिल्याबाई होळकरांचा फोटो, सर्वांचे फोटो ठेवा.
आणि मधात मायबापानं 2 फोटो आपले ठेवा आणि औलादील बोलवा आपल्या पोराला पोरीला आणि त्याला म्हणा याच्यापैकी तुला काय वाटते, याच्यापैकी कोणाचे विचार तुला पडतात किंवा याच्यापैकी तू आदर्श कोण आहे, ते प्रत्येक फोटोला हात लावील. त्या दोघांच्या फोटोला हात नाही लावणार मायबाप. का तर मायबापाचं पहिलं काम आहे आपल्या पिढीसमोर आदर्श कोण आहे हे आपण तपासणं गरजेचं आहे. अरे बाप या नात्यानं पोरीला विचारलं बाळा तुला काय व्हायचंय, पोरगी म्हणली डेप्टी कलेक्टर व्हायचंय, लय मोठं साध्य नाही. बापाने विचारलं पोरीला काय व्हायचंय, ती म्हणली मला PSI व्हायचंय, लय मोठं साध्य नाही. पोरीला विचारलं मला काय व्हायचंय, PSI STI तलाठी ग्रामसेवक पोलीस व्हायचंय, लय मोठं साध्य नाही. पण बापाने विचारलं बाळा तुला काय व्हायचंय, तेव्हा पोरीनं बापाच्या डोळ्यात डोळे घातले, कमरेवर हात ठेवला आणि ती पोरगी आपल्या बापाच्या डोळ्यात पाहून म्हणली पप्पा मला तुमच्या सारखं व्हायचंय. त्या दिवशी बापानं स्वतःला आदर्श मानणं चालू करायचं. पहिलं काम ते आपलं की आपला बाप आपल्या समोर आदर्श, बापानाही तसं वर्तणूक करावं लागल. पण व्हायला काय माहितीये का, सध्या युवा पिढी आहे बेजार कुठे आहे. आणि पहिले एक विनंती करायला पोरायला, येड्यामुड्याचं ऐकू नका, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, दलिंदरपणा सोडा. त्याच्यानंतर हे राजकारण, त्याच्यानंतर नेते आहे ना, नेता चांगला आहे, सामाजिक हिताचे प्रश्न घ्यायलाय नंबर 1. पण तू मनात राजकारणी लोकांबद्दल स्टेटमेंट देऊ नको. नाही तर तुझ्याकडे फेसबुक आहे, तुझी पोस्ट आहे, तुला 2 कमेंट आहेत, कोणतरी नाईस म्हणलंय आणि दुसरी कमेंट तुझीच आहे थँक्यू म्हणलेली. एवढे भिकारी चाळे करायचे नाही. इथं बसलेल्या पोरींना पण विनंती आहे, रील बनवायची नाही. कळलं का, आरशात भांग पडताना केसावरून हात फिरवताना आपल्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे. आपण जरी रील काढत असाल तर मनात अंतःकरणातून एक शब्द आला पाहिजे, आय एम नॉट रील स्टार, आय एम रिअल स्टार. आपण वैयक्तिक तरी रिअल स्टार असलो पाहिजे. मला लय लोक म्हणतात मी तुमचे रील पाहतो मला ताण येते. का तर आपल्याला रील स्टार व्हायचं नाही, आपल्या मनातल्या अंतर्मनातल्या नजरेनं तरी आपल्याला रिअल स्टार आपल्याला वाटलं पाहिजे. म्हणून पोरी व पोरांनो एकच विनंती आहे, काही करा पण आपल्या मायबापाच्या सन्मानासाठी आगळं वेगळं तुम्हाला करता येईल. याच्यात एकच काम आहे तुमचं, लफड्यापासून बाजूला राहा. जे मॅटर आहे ना, बहुतांश पोरं आहेत आत्महत्या करण्याचं मूळ कारण काय, तर पोरीनं ब्लॉक केलं. पोरीनं ब्लॉक केलं म्हणून तू जर मरत असेल तर तू 9 महिन्याच्या आतच मरायला पाहिजे होता. माईला ताण, बापाला ताण, समाजाला ताण, त्यामुळे तो पहिलेच गेलेला गरजेचा होता. पोरी बिरीमुळं मरायची गरज नाही. आणि प्रगती करत असताना, तयारी करत असताना तुला ताण आला, तणावाला मरायची काय गरज आहे. और लढेंगे. मी फॉरेस्टमध्ये नोकरीला होतो, सोडलं. समजा नाही व्हायरल झालं असतो तर काय झालं असतं, जगायला तर साधन होतं, तेवढी बुद्धिमत्ता होती. पण बाबा जे होतं ते चांगल्यासाठी योगायोग आपला कार्यक्रम जमला, यूट्यूबला व्हायरल झालो, दिवस बदलले. पण दिवस बदलत असताना एक गोष्ट आवर्जून सांगेलो, केवळ मीडिया माध्यमाला बरं वाटते म्हणून मी बोलत नाही. मी साहेब कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे 50,000 रुपये घेत असतो. कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे 50,000 रुपये घेत असतो. 10 दिवसापासून 60,000 केलेत. कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे मी 60,000 रुपये घेत असतो 10 दिवसापासून. आता हे यूट्यूब माध्यमातून सांगायला किती धमक लागेल भाऊ, हे मीडिया चालू आहे ना. आता कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे 60,000 रुपये घेत असतो. 59,999 पण नाही, 60च. पण एक गोष्ट सांगायलो, त्या 60,000 रुपये येणाऱ्या काळात माझ्या घरासाठी, माझ्या बायकोसाठी, माझ्या वैयक्तिक भौतिक सुविधेसाठी माझ्या मेलेल्या आईची शपथ घेऊन सांगतो, तो एकही रुपया माझ्या स्वतःसाठी खर्च करत नाही. ज्या लेकराला मायबाप नाही, ज्या पोराला मायबाप नाही, ज्या पोरीला नवऱ्यानं सोडून दिले, तिला शिकायचंय, मोठं व्हायचंय, तिच्या मोफत शिक्षणासाठी ते पैसे वेगळे खर्च करत असतो.